गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मटारची टिक्की. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इकडे मी एका टोपमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी मटार टाकणार आहोत. चांगले फ्रेश ताजे मटार आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे चांगले शिजवून घेणार आहोत. शिजवून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये. तर अशा प्रकारे हे चांगले शिजले पण आहेत आणि थंड पण झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ह्या मटरला चांगलं असं मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही हे मॅशरने पण करू शकता किंवा हाताने पण करू शकता. तर आता आपण हे मॅश करून घेतलेले आहे आणि इकडे मी 1 वाटी पोहा घेतलेला आहे भिजवून. 10 मिनिटे भिजवून ठेवला होता. ज्या वाटीने आपण मटर घेतलेले आहे 1 वाटी, त्या वाटीने मी 1 वाटी पोहा घेतलेला आहे. इथे मी धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी चना डाळीचे पीठ पण टाकू शकता, त्याने पण छान अशी बाइंडिंग येते. पण मी इथे तांदळाचे पीठ वापरलेलं आहे आणि त्यामुळे कसं एकदम क्रिस्पी अशी आपली मटारची टिक्की झाली होती. तर आता आपण याची अशा प्रकारे टिक्की बनवून घेऊयात. तुम्ही पाहिजे तो आकार त्याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी ते गोलच आकार देत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गोल आकारामध्ये सगळ्या टिक्की बनवून घेणार आहे. एकदम इझी आहे. आणि आपण जेव्हा मटार हे शिजवून घेतो तेव्हा मटारमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि पोह्यामधलं पण, तरच आपली टिक्की ही छान अशी बसते आणि बाइंडिंग पण चांगली येते. तर आता पॅनमध्ये आपण आपली ही मटार टिक्की तळून घेऊयात. तेल छान गरम झालेलं आहे. आता अशा प्रकारे आपण एक एक टिक्की सोडूयात आणि छान फ्राय करून घेऊयात आपण तेलामध्ये. डीप फ्राय, शॅलो फ्राय आपल्या आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. तर हे मीडियम फ्लेमवरती आपण हे छान असं ब्राऊन फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी टिक्की छान फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपली टिक्की ही छान फ्राय झालेली आहे. आलटून पलटून आपल्याला ही छान फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता टिक्कीचा कलर असा एकदम बदललेला आहे. छान आपली अशी ही मटार टिक्की बनलेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपली टिक्की एकदम अशी ब्राऊन अशी छान फ्राय झालेली आहे. अशा प्रकारेच मी बाकीच्या टिक्की पण फ्राय करून घेणार आहे. चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली टिक्की ते मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.